शिर्डी मतदारसंघ मतदान झालं, टक्केवारी वाढली आणि प्रत्येक मतदारांनी आपापल्या पद्धतीने उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याचे पुरस्कार करून त्यांना बोटाला शाई लावून मतदान केलं आणि आता ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदान झालं तुमचं, आता तुम्ही निकालाच्या प्रतीक्षेत आहात, पण निकालानंतर हे लोक तुम्हाला भेटतील याची खात्री नाही. कारण ज्या दिवशी निकाल लागेल त्याच दिवशी हे लोक दिल्लीला पळतील, हाततोरे घेऊन सभा करतील किंवा इतर सर्व काही ज्या बाबी लपण्याचा प्रयत्न करतील ते कार्यव्याप्त होतील. त्यांना तुम्हाला भेटायला वेळ मिळणार नाही. तेव्हा आता तुम्ही जे 15 दिवस तुम्हाला उरलेले आहेत, तर ते 15 दिवस तुम्ही या प्रत्येक उमेदवाराला, तुम्ही कुठल्याही पक्षाचा वंचितचा असो किंवा एकंदरीत उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार असो किंवा शिंदे साहेबांचा उमेदवार असो, मुख्यमंत्री, तर ह्या सगळ्या लोकांना जाऊन भेटा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तरी. एक महत्त्वाची गोष्ट, उमेदवार धडाधड 4-4 पक्ष बदलतात. मग मतदार काय 5-7 पक्ष बदलू शकत नाही का? मतदार हे उमेदवार जाहीरपणे सांगतात, आम्ही आमचेच काँग्रेसचेच उमेदवार मतदार, आम्ही काँग्रेसचेच मतदार, काही शिवसेनेचेच मतदार, आम्ही भाजपचेच मतदार. तुम्ही स्वतः लेबल लावून घेऊ नका, मेहरबानी करा. एक महत्त्वाचं, जसे नेते वागतात, नेते 10 पक्ष बदलून स्वार्थासाठी येतात, तसंच तुम्ही ही 10 पक्ष बदलून त्या उमेदवारासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता उद्या त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार निवडून येतो का, शिंदे गटाचा उमेदवार निवडून येतो का, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येतो किंवा इतर अपक्ष उमेदवार निवडून येतो, हे कुणालाही सांगता येणार नाहीये. कोणी काही विश्लेषण करो किंवा कोणी सांगो हा निवडून येईल, तो निवडून येईल, तो निवडून येईल, असं कोणीही निवडून येत नाही. एक लक्षात ठेवा, ज्यांनी वाटलं असेल, ज्यांनी काहीतरी मतदाराला मोहात बळी पाडला असेल किंवा ज्यांचे काही हितसंबंध असतील, तर असेच उमेदवार निवडून येतील. हे एक लक्षात ठेवा. कारण तुम्ही पुढाऱ्यांचं ऐकता, पुढारी 17 पक्ष बदलतात. मग तुम्ही त्याच्या पद्धतीने पक्ष बदलणं महत्त्वाचं आहे. कारण जसे पुढारी वागतात तसं तुम्ही वागलं पाहिजे. आम्ही याचे निष्ठावंत आहोत, आम्ही कट्टर काँग्रेसचे, आम्ही कट्टर भाजपचे, आम्ही कट्टर शिवसेनेचे. येथे कुठल्याही उमेदवाराचं नाव घेत नाही मी आता. कारण हे जे निवडून येतात हे पक्षावर निवडून येतात आणि हे लोक पक्ष तर फटाफट बदलतात. मी शिवसेनेचा होतो, आज उद्या काँग्रेसमध्ये, परवा दिवशी भाजपमध्ये मतदार. असं जर असेल तेव्हा या लोकांना एक थोडंसं ज्ञान मिळेल, अन्यथा ते मिळणार नाहीये. म्हणून कोणता उमेदवार निवडून येईल, हा उमेदवार हे नाव आणि ते नाव ते पण नाही, कोणता पक्ष निवडून येईल हे सांगा. कारण पक्ष बदलला असतो, पक्षाने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो असं, किंवा पक्षाचा म्हणून उमेदवार निवडून येऊ शकतो, स्वतंत्र उमेदवार इथं निवडून येऊ शकत नाही. या मतदारसंघामध्ये एकच एक माणूस होऊन गेला, संपूर्ण ह्या शिर्डी मतदारसंघामध्ये एकच एक माणूस होऊन गेला आणि तो म्हणजे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे. त्याच्यासारखा माणूस झालेला नाहीये. हा माणूस स्वतंत्रपणे कधी पक्ष बदलला नाही आणि अपक्ष निवडून येणार. काही कोल्हे साहेब म्हटलं की लोकांना म्हणायचे ते पक्षात जाऊ नाही तर कुठं जाऊ, आम्ही फक्त एकच व्यक्ती निवडून येणार. आणि ह्या माणसाचं कारखाना संजीवनी सहकारी साखर कारखाना व्यवस्थित तर चालवला, पण अनेक प्रकारे, विविध प्रकारे विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलं. अपेक्षा मंत्री होण्याची होती त्यांची, अपेक्षा खासदार होण्याची होती त्यांची, पण त्यांच्यावर खूप अन्याय केला गेला. एक लक्षात घ्या, जेव्हा विधानसभेच्या अंदाज समितीचे सभापती त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं, तेव्हा मी मुंबईला त्यांच्याच खोलीत होतो आणि तेव्हा आम्ही दोघंजण साहेब म्हटलं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं हे असं मिळालं. ते म्हटलं हो, मला अभ्यास करावा लागेल, मला हे करावं लागेल. त्यांना थोडासा त्रासही होत होता त्या काळामध्ये. ते कोरफड खायचे, गाडीत बसले की कोरफड त्यांना आणून द्यायचे आणि कोरफडचे घर गिळायचे. तर हा एक जिंदा दिल व्यक्ती म्हणून हा एक माणूस फक्त एक एवढ्या मतदारसंघामध्ये होऊन गेला. त्याच्यामध्ये त्यावेळेस कार्यकारी चव्हाण साहेब होते. ते साखर कारखान्याचे कोणताही शेतकरी आला, कोणताही माणूस आला तर ते त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मागं पुढं पाहत नव्हते आणि ते सर्वांना भेटत होते. त्यानंतर जेव्हा कारखान्याचा गळीत हंगाम संपला की कोल्हे साहेब प्रत्येक गावामध्ये लापशी, उसळ टेम्पोत भरून प्रत्येक गावामध्ये गावकऱ्यांना जेवण देत होते. हे
महत्त्वाचं कार्य. जसे मुंबईमध्ये ते फ्रीली वागत होते, एक सामान्य शेतकरी म्हणून बेशी अग्री झालेले हे साधे धोतर शर्ट घालून आपले हिंडायचे, तसे हे ते कुणालाही जमलं नाही. आणि त्यांचे मेवणे आपले वाघ साहेब, काकासाहेब कारखान्याचे चेअरमन, नंतर ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले, कारखाना संघाचे अध्यक्ष झाले. तर ते काकासाहेब वाघांचे चिरंजीव बाळासाहेब हे पण चांगल्या पद्धतीचे नेतृत्व होतं. ते तर अतिशय शांत आणि सचलील स्वभावाचे. तर हे जी लोक असतात, अशी लोक निवडून गेल्यानंतर खासदार आमदार तुमच्या मतदारसंघाचं चांगलं कल्याण होऊ शकतं किंवा चांगले कामं होऊ शकतात. अन्यथा हे मतदारसंघ या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, ह्या पक्षातून त्या पक्षात, आणि 100 पक्षात जाऊन लोकांना कधी भेटायचं नाही, कधी काय करायचं नाही, फक्त आपापला स्वार्थ पाहायचा. असे जर मतदारसंघ असले आणि असे जर लोक असले तर काही उपयोग नाही. आता दुसरे शंकरराव काळे यांच्यावर मात्र काँग्रेस पक्षाने चांगलीच कृपा केली. त्यांना 78ला राज्यमंत्रीपद दिलं शिक्षण सहकार खात्याचं. त्यानंतर त्यांना लोकसभेस खासदारकीसाठी उभं केलं. त्यावेळेस शंकरराव काळे एक चांगल्या पद्धतीचा माणूस. आता अशोकराव काळे होते किंवा त्यांच्या पत्नी, आपल्या शंकरराव काळेंच्या पत्नी सुशीलाताई काळे, हे दोघं जण. अशोकराव काळे काही त्यावेळेस राजकारणामध्ये नव्हते, पण हे लोकसभेला गेल्यानंतर शंकरराव काळे त्यांनी पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची पुस्तिका काढली. लोकांना कधी गेलं का काळेसाहेब भेटायचे, अरे बाबा तुझं काम करतो, थांबा थांबा, हे करतो का लगेच फोन लावत. म्हणजे ही जी लोक होऊन गेले त्यांच्यासारखे आपण केलेल्या कामाचं ते लोकांना सांगत होते, लोकांसमोर चर्चा करत होते. मुंबईला मंत्रालयात असताना जेव्हा दत्ता देशमुख आणि इतर काही लोक त्यांच्या मंत्रालयाच्या खोलीत आले, तेव्हा नकाशा निळवंडे धरणाचा पाहत असताना हा मंत्री काळे साहेब हे खाली नकाशा जमिनीवर पसरला आणि त्याच्यावर उपडे होऊन सगळेजण बघत होते. मी तिथंच होतो आणि तेव्हा मला माहिती आहे की हे लोक जनतेसाठी किती चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि एक लोकसेवा ही त्यांच्या नसात रुजली होती. अशी लोक. मी काळेसाहेबांचा लोकसभेच्या वेळेस 4 दिवस त्यांच्याबरोबर फिरून दौरा केला महाराष्ट्रात. शेवटच्या क्षणी मला म्हटले, काय हो पत्रकार साहेब, भाऊसाहेब खामकर साहेब, नेमकं परिस्थिती काय आहे मतदारसंघातली. म्हणलं साहेब तुम्ही निवडून येऊ शकता. आणि झालंय तसंच. काळेसाहेब निवडून आले. परत नाही भेटलो मी त्यांना. माझे कामं वेगवेगळे असतात. म्हणजे हे जे प्रकार आहेत हे तशा पद्धतीचे जे निवडणुकीचे बाबी होत्या, लोक हे स्वतंत्रपणे निवडून येत होते. संपूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर इतर शिर्डी मतदारसंघामध्ये, त्याच्यानंतर भाऊसाहेब थोरात हे संगमनेरमधून, असे जे लोक होते चांगल्या पद्धतीचे, तर तशा पद्धतीचं राजकारण किंवा तसे नेते राहिले नाही. आता पक्ष बदल, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात. कारण खासदार केला 50-100 कोटीचा 25 कोटीचा काय निधी मिळतो, तो एखादा कंत्राटदार गाठायचा, त्याला म्हणायचं याच्यातून मला टक्केवारी दे आणि हे काम सुरू कर, किंवा कामं सुरू करायचे नाही, आपापल्या नादामध्ये गुंग करायचं. ना मतदारसंघाचा अभ्यास, ना एकंदरीत तेवढं ज्ञान. आणि एकंदरीत दृष्टिकोनातून तुम्ही एक चांगल्या उमेदवाराला जर निवडून दिलं असलं तर तो उमेदवार तुमचा काही तुम्हाला प्रत्येक वेळेस भेटू शकतो का. मला तर मागच्या 1-2 खासदाराविषयी 2-3 लोकांनी असं सांगितलं की माझं एक काम होतं बाबा, दिल्लीला जायचं होतं मला, काहीतरी त्याच्या पुरस्कार मिळाला होता त्याच्या मुलीला का कुणाला तरी, तर तो त्या खासदाराकडे गेला. ती बाई खासदारकीचे तो तिथंच गेला, तर त्या माणसाला अक्षरशः हाकलून लावलं. म्हणले अरे आम्ही तुमचे कार्यकर्ते, तुमचा सत्कार केला साहेब, आम्ही तुमचं हे केलं. ते म्हटले नाही साहेब गेले दिल्लीला. आणि साहेब घरातच लपून बसला होता, आतल्या खोलीमध्ये झोपला होता का काय काही समजत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक लक्षात ठेवा. आता इथं मला कुठल्या लोकांचा किंवा ज्या उमेदवार आता जे उभे आहेत या निवडणुकीला, त्या कुणाचंही नाव घ्यायचं नाही, कुणाच्या संदर्भामध्ये बोलायचं नाही. कारण निवडून येतील त्यावेळेस निवडून येतील ते तुमच्याशी किती इमानदारीने वागतात, तुम्हाला भेटतात का, तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे आहे का, किंवा त्यांचा फोन नंबर तुमच्याकडे आहे का, त्यांचा पत्ता तुम्हाला
ते तुम्हाला अर्ध्या रात्रीला भेटू शकतात का? म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत ह्या तुम्ही सगळ्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही त्यामधून घेतल्या पाहिजेत. आणि निव्वळ आपापल्याच आप्त स्वकीयांना आपल्याच लोकांना ते सवलती मिळवून देणे किंवा त्यांचीच कामं करणे किंवा त्यांच्या संदर्भामध्येच काही करणे. शिक्षणाचा प्रश्न आहे, ॲडमिशनचे प्रश्न असतात किंवा इस्पितळामधले दवाखान्याचे प्रश्न असतात, हे सर्वसामान्य लोकांच्या कर्जाचे प्रश्न असतात किंवा इतर काही विविध प्रकारचे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचे काय काय प्रश्न असतात, म्हणजे वैयक्तिक आणि शेतमालाचे भावाचे प्रश्न असतात. तर या संदर्भामध्ये हे लोक आपल्याला किती मदत करतात किंवा किती मदत लोकांनी केली हे माहीत नाही आहे. की नुसता निवडून आला आणि गेला निघून आणि मतदारसंघ विसरला, कुठल्या पक्षात आला त्याचं पक्षाचं ज्ञान नाही, यांना निष्ठा आहे का? यांना निष्ठा नाही आहे. त्याकरता मतदारांनी सुद्धा आता निष्ठावंत राहण्यापेक्षा अनेक अपक्ष बदलले तर एक आनंदच होऊ शकतो. आणि तो आनंद प्रत्येक जण घ्यायचा. काय बाबा तू कुठल्या पक्षाचा? जर मी कुणाला विचारलं, हो साहेब मी तुम्हाला पक्ष सांगत नाही, मी 3 पक्ष बदलून 4थ्या पक्षात आलोय, त्याचंही नाव सांगत नाही, असे लोक मला भेटले. त्यामुळं आता आपापला स्वार्थ पाहणं आणि आपण चांगल्या उमेदवाराला निवडून देणं की जो आपल्याला सहकार्य करू शकतो हेच तेवढं तुमच्या व्यवस्थितपणे. आता 4 जूनला निकाल लागणार आहे, 4 जूनला निकाल लागणार या संपूर्ण लोकसभेचा. तोपर्यंत 25ला मतदान आहे, 1 तारखेला मतदान आहे. बिहार आणि राजस्थान, गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशामध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये ते 2 टप्पे अजून आहेत निकालाचे. महाराष्ट्रातले टप्पे 5व्या टप्प्यानंतर संपले. आता 6वा टप्पा बिहार, तिकडं उत्तर प्रदेश, आसाम, पूर्वोत्तर भाग किंवा इकडं लडाख वगैरे ते बरेच भाग आहेत. हिमाचल प्रदेश तेथे 6वा आणि 7वा टप्पा होणार आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश. तर 6वा आणि 7वा टप्पा 1 तारखेला आहे, दुसरा 6वा टप्पा 25 तारखेला आहे. आणि हे झाल्यानंतर 4 तारखेला मतपेट्या उघडणार. 4 तारखेला मतपेट्या उघडल्यानंतर संध्याकाळपर्यंत काही निकाल लागणार नाहीत. 5 तारखेला 5 जूनला काही निकाल तुमच्या हातात येतील. त्यानंतर 6 ते 7 जूनला संपूर्ण राज्याचं, भारताचं चित्र तुमच्या लक्षात येईल. तोपर्यंत काही नाही. आमचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारा चॅनल आहे ATM न्यूज वर्ल्ड. या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला यामधले जे महत्त्वाचे भाग आहेत ते देणार आणि काही ज्या चांगल्या घडामोडी आहेत, ज्या व्यवस्थितपणे आहे, ज्या तुमच्या हिताच्या आहेत त्याच फक्त सांगणार. बाकीची आम्हाला कुणाच्या कशाची गरज नाही, कुणाच्या पैशाची गरज नाही, कुणाच्या जाहिरातीची गरज नाही, कुणाच्या कशाची गरज नाही. आम्ही आमच्या पद्धतीने जो सुस्पष्ट बोलू शकतो भारतीय राज्यघटनेनुसार तेवढंच आम्हाला ज्ञात आहे. तेव्हा या पद्धतीने जर मतदार वागले तर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आणि चांगले उमेदवार आपल्याला मिळू शकतील. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचा हा जो ATM न्यूज वर हा चॅनल आहे हा सबस्क्राईब करा. हा जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर शेअर करा आणि शांततेत व आनंदाने जगा. निवडणूक निकालाची प्रतीक्षा करा. जो निवडून येईल त्याला परत जाऊन कुठल्याही पक्षाचा असो काही असो त्याला जाऊन भेटा आणि साहेब आम्ही तुम्हालाच मतदान केलं असं बोला त्याच्याशी आणि व्यवस्थितपणे सगळं काही काम आहे ते करा, त्यांच्याकडून करून घ्या गोडून. बस एवढीच एक महत्त्वाची विनंती आहे.